महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आज प्रचार सभांचा धडाका। बीड, सोलापूर, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापुरात रोड शो। दरम्यान शिंदेंच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश सुद्धा होणार। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोड शो। अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार। तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन। महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनं सुद्धा कंबर कसली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा। सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्र्यामध्ये दौरा, तर हर्षवर्धन सपकाळ यांचा आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात प्रचार दौरा। उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं। 3,000 रुपये देण्यास तयार। आधी 1,000 बोललो होतो तेव्हा रिस्पॉन्स आला नव्हता, म्हणून आता 3,000 रुपये देतो, फडणवीसांची टीका। पैज लावा, सांगली महापालिकेमध्ये भाजपच्या 55 जागा निवडून येतील। आगामी महापालिका निवडणुकांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत। भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार। जळगावातील सभेत पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींची भाजपवर टीका। शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर। तामिळनाडूमधील भाजपचे नेते अण्णामलाईंचं वक्तव्य, तर अण्णामलाईंचं भाजपातलं स्थान पहा आणि मग मलाई खा। मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यानं भाजपच्या पोटात दुखतं, आदित्य ठाकरेंची टीका। आता बघूयात मनपा निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। ठाकरे बंधूंनी शिवतीर्थवर उद्या सभा घेण्याचं ठरवलं, त्यामुळे आता त्यांची तोफ शिवतीर्थवर उद्या धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतली ही पहिली सभा। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने। पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत। शिवसेनेचे उमेदवार सचिन पोटे यांचं कुटुंब कार्ड उपक्रम चर्चेत, तर जनतेमध्ये न पोहोचणारे सुखदुःख कसे निवारणार? राष्ट्रवादीच्या विक्रांत शिंदेंची शिवसेनेवर टीका। उल्हासनगरमध्ये दाल पकवान और वडापाव साथ है। मराठी सिंधी यांच्या महागठबंधनाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग केल्याच्या 186 तक्रारी। आचारसंहितेच्या काळामध्ये 8,32,00,000 रुपये जप्त। निवडणुकीशी संबंधित 38 गुन्ह्यांची नोंद। मनमाड नगर परिषदेतील शिवसेना गटनेतेपदी महेंद्र शिरसाठ यांची निवड। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुहास कांदे, नगराध्यक्ष योगेश पाटील आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांकडून शिरसाठ यांची शिफारस। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करण्याच्या केंद्रावर शाईऐवजी मार्कर पेननं बोटावर रेघ मारण्यात येणार। आयोगाकडून आता प्रक्रियेसाठी शहरात 6,000 विशेष मार्कर पेन्स या पेन्स आता 2 दिवसात केंद्रप्रमुखांना दिल्या जाणार। नागपूर मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांसाठी आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचं वितरण, तर नागपूर मनपाच्या 10 झोन निहाय मनपाच्या 3,004 मतदान केंद्रांकरिता ईव्हीएमचं वितरण। कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही। काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी विरोधकांना दम भरला, तर काही जण काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेले। देशमुखांची टीका। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांसाठी इम्रान प्रतापगडी यांची पार पडली सभा। एमएम भाजपसाठीच काम करते, त्याचं प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं। खासदार इम्रान प्रतापगडी यांची टीका।